नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या 3 भागामध्ये आपण गुणाकार या टॉपिकवरील परीक्षेच्या दृष्टीने जे विचारले जाऊ शकतात असे सगळे प्रश्न बघितले. ठीक आहे. आज आपण भागाकार या टॉपिकवरील पुढील प्रश्न बघणार आहोत. माथेरानला गेलेल्या 25 लोकांचा एकूण खर्च 7,575 रुपये आला, तर त्या प्रत्येक व्यक्तीस किती खर्च आला? 25 लोकांचा एकूण खर्च किती आहे? 7,575. ठीक आहे. याला जर आपण 25ने भाग दिला तर आपल्याला प्रत्येकी एका व्यक्तीचा झालेला एकूण खर्च मिळून जाईल. ठीक आहे. कितीचा भाग जाईल मग? 5-5चा भाग जातो, पण 25 आणि ते 75 दिसत आहे. 25च्या पाड्यामध्ये 75 आहेत. ठीक आहे. मला 25 त्रिक 75, बाकी 0, 7 उरला. 25ने 7ला भाग जातोय का? ठीक आहे. इथे बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, 25 त्रिक 75 दिसतंय, पुढे पण लगेच 75 आलं, मग याचं लगेच 25 त्रिक 75 हे आलं. म्हणजे किती उत्तर आलं? 33. पण हे उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे. फक्त आपण सुरुवातीलाच फक्त भाग देताना एक संख्या, 2 संख्या किंवा 3 संख्यापर्यंत पकडू शकतो. त्यानंतर आपल्याला एक संख्येलाच भाग द्यायचे. ठीक आहे. 1, 2 किंवा तुम्ही सुरुवातीला 1, 2, 3 संख्या पकडल्या आणि त्याला पूर्ण भाग गेला, समजा गेला. ठीक आहे. नंतर तुम्हाला 30 संख्या रिपीट दिसते, मग तुम्ही डायरेक्ट तिला भाग देणार का? नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर एक अंकाला शोधावं लागेल, तुम्हाला एक अंकाला भाग द्यावा लागेल. ठीक आहे. मग काय याचं खरं उत्तर? 75 भागिले 25. 25 त्रिक 75, 7 उरले. 7ने भाग जातोय का? नाही. मग 25 शून्याचा भाग दिला. ठीक आहे. आता वरतून परत कोण आला? दुसरा 5 आला. ठीक आहे. किती झाले मग टोटल? आता आधीचे 7 आणि नंतरचा 5, 75 झाले. आता 25 त्रिक 75. ठीक आहे. असं नाही समजलं आता, म्हणजे आपल्या नेहमीच्या पद्धतीने करून दाखवतो फक्त समजावासाठी. 75 25 25 त्रिक 75. ठीक आहे. 0 आले, वरून आला 7. 25ने 7ला भाग जातोय का? नाही. मग 25 0. किती उरले? 7 उरले, वरतून आला 5. 25 त्रिक 75 0. ठीक आहे. कसं आलं उत्तर? 303 समजलं मग? म्हणजे एका व्यक्तीचा किती खर्च आला? 303 रुपये. पुढचा प्रश्न. एकाच प्रकारच्या 1 डझन खुर्च्यांची खरेदी किंमत 2,424 रुपये आहे, तर प्रत्येक खुर्चीची खरेदीची किंमत किती? ठीक आहे. किती किंमत आहे टोटल खुर्च्यांची? 2,424. ठीक आहे. किती खुर्च्यांची किंमत आहे? 1 डझन खुर्चीची किंमत आहे. ठीक आहे. 1 डझन, पण 1 डझन म्हणजे किती वस्तू? 12 वस्तू. ठीक आहे. म्हणजे 1 गुणिले 12 करावं लागेल, तेव्हा आपल्याला प्रत्येक एका खुर्चीची किंमत मिळून जाईल. जर आपण 12ने या संख्येला डिवाइड केलं, 1 गुणिले 12 म्हणजे 12च येईल उत्तर. या 12ने जर आपण 24ला 2,424ला डिवाइड केलं तर आपल्याला प्रत्येकी एका खुर्चीची खरेदीची किंमत मिळेल. ठीक आहे. काय आलं मग? भाग द्या मग. 12 दुने 24. आता मागं सांगितल्याप्रमाणे लगेच 12 दुने 24, 22 उत्तर येईल का? यायचं नाही. बाकी किती उरली? 0 उरली. पुढे काय आहे? 2 आहे. 2ला भाग जातोय का? नाही. मग 12 0 0. ठीक आहे. आता वरतून कोणाला? 4 आला परत खाली. किती झाले मग टोटल? आता खाली 24 झाले. ठीक आहे. मग 12 दुने 24. ठीक आहे. काय आलं याचं उत्तर? 202. हे नसेल समजलं तर परत सांगतो, वरच्या उदाहरणामध्ये सांगितलं पण तरी. 24 12 दुने 24 0. ठीक आहे. 2 आला खाली. ठीक आहे. 12ने 2ला भाग जातोय का? नाही. मग 12 0 0. 2 वरतून आला 4. किती झाले आता? 24. 12 दुने 24. म्हणून काय आलं आपलं उत्तर? 202. प्रत्येकी एका खुर्चीची खरेदीची किंमत काय आली मग? 202 रुपये. पुढचा प्रश्न. अहमदनगरला गेलेल्या 35 लोकांचा एकूण खर्च किती आला? 70 रुपये आहे, तर 5 व्यक्तींचा किती खर्च आला? एकूण खर्च किती आहे? 7,070 रुपये. ठीक आहे. किती लोकांचा एकूण खर्च आहे? 35 लोकांचा. ठीक आहे. जर 35ने मी 7,070ला भाग दिला तर आपल्याला मला एका व्यक्तीचा एकूण खर्च किती झालाय ते मिळून जाईल. मग भाग देऊ आपण. ठीक आहे. 7 35, 7 1 7, 0 आहे तसा, परत 7 1 7, हा 0 आहे असा. 1,010 भागिले 5, 5 दुने 10. पुढे किती? 1 आहे. भाग जातोय का 5ने? नाही जात. 0 लिहा. किती झाली आता? 1 आहे तसाच. वरतून पुढून काय आलं? परत आता 0 आला. किती झाले आता मग? 10. 5 दुने 10. 202. हा झाला एका व्यक्तीचा खर्च. किती झाला? एका व्यक्तीचा खर्च 202
रुपये, तर 5 व्यक्तीचा एकूण खर्च किती? क्रॉस होईल फक्त. किती येईल? 5 गुणाकारात 202 भागिले 1. 5 दुने 10, हातचाला 1. ठीक आहे. 5 शून्य 0, 5 दुने 10. सॉरी 5 शून्य 0 आणि इथे हातचा एक ॲड करावाच लागेल ना रे. 1010 रुपये. किती आला? 1010 रुपये. पुढचा प्रश्न. 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल? ठीक आहे. किती ठिकाणी कापलेली आहे? 6 ठिकाणी कापलेली आहे. ठीक आहे. तर मग त्याचे किती तुकडे होतील? अगोदर 6 ठिकाणी कापल्यावर किती तुकडे होतील ते काढून घ्या. मग तो तुकडा किती मीटर लांबीचा असेल ते तुम्हाला काढता येईल नंतर. पण तुकडे किती झाले? 6. मग किती ठिकाणी कापलेली आहे? 6 वेळा कापली गेलेली आहे. ठीक आहे. मग किती तुकडे होतील? त्याच्यामध्ये फक्त एक ॲड करायचा, 7. आता हे कसं ते सांगतो. समजा ही एक दोरी आहे. ठीक आहे. ती जर मी एका ठिकाणी कापली तर किती तुकडे होतील? 2 तुकडे होतील. म्हणजे एकदा कापल्यावर 2 तुकडे. ठीक आहे. असं समजा दुसरी अजून एक दोरी आहे. ठीक आहे. ही दोरी आहे पूर्ण. ठीक आहे. ही 2 ठिकाणी कापली, इथे आणि इथे. मग किती तुकडे झाले? 1 2 3. 2 ठिकाणी कापल्यावर 3 तुकडे. असंच 3 ठिकाणी कापल्यावर 4 तुकडे. 5 ठिकाणी कापल्यावर 6 तुकडे. तुम्ही जेवढ्या वेळा कापाल त्याच्यामध्ये एक ॲड केल्यावर तेवढे तुकडे तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आता समजलं? ठीक आहे. मग आता किती ठिकाणी कापलेत? 6 ठिकाणी कापले. 6 ठिकाणी कापल्यावर किती तुकडे मिळतील? 6 मध्ये एक ॲड करायचा. किती तुकडे झाले? 7 तुकडे. मग आता प्रत्येक तुकडा किती लांबीचा आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 42ला फक्त टोटल किती तुकडे झालेत? 7 तुकडे. 42ने 7ला भाग द्यायचा. 42ला 7ने भाग दिला. तो आपला प्रत्येक तुकडा किती लांबीचा ते मिळून जाईल. 7 सकम 42. म्हणजे तो प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल? तर 6 मीटर लांबीचा असेल. पुढचा प्रश्न. 36 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल? तुम्हाला मी काय सांगितलं? जेवढ्या वेळा आपण कापली आहे दोरी किंवा काही पण पट्टी असो, दोरी असो, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक जर ॲड केला तर तेवढे तुकडे होतील त्या गोष्टीचे. ठीक आहे. किती ठिकाणी कापले गेले? 8 ठिकाणी. मग किती तुकडे होतील? 8 अधिक 1 9 तुकडे होतील. कशाचे? 36 मीटर लांबीच्या पट्टीचे. मग 36 भागिले 9 तुकडे. 9 कसे आले समजलं? 8 अधिक 1. ठीक आहे. 9 चोक 36. म्हणजे ती 36 मीटर लांबीची पट्टीचे 8 ठिकाणी कापले किती तुकडे झाले? 9 तुकडे झाले. आणि 9ने याला भाग दिला. प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळाला आपल्याला? 4 मीटर. पुढचा प्रश्न. 4.5 4/1/2 म्हणजे 4.5. 4 आणि अर्धा. 4.5 kg हळदीच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? ठीक आहे. आपल्याला माहिती आहे एक पिशवी किती ग्रॅमची तयार होते? किती ग्रॅमची सांगितली आणि एक पिशवीमध्ये 150 ग्रॅम. ठीक आहे. 150 ग्रॅमची एक पिशवी. तर त्यांनी विचारलंय 4.5 किलोग्रॅम हळदीच्या एकूण किती पिशव्या तयार होतील? ठीक आहे. 4.5 म्हणजे 4.5 किलोग्रॅम. ठीक आहे. 4.5 5 kg सांगितले नाही आपल्याला. आता 1 kg म्हणजे किती? 1000 ग्रॅम. 4.5 गुणिले 1000. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. किती आलं मग? 4500 ग्रॅम. इथं पॉईंट होता 1 2 3. बघा 1 2 3 3 शून्य आहेत की नाही? मग 3 घरं पुढे 1 2 3 4500 ग्रॅम. ठीक आहे. मग एका पिशवीमध्ये 150 ग्रॅम बसतं. ठीक आहे. तर 4500 ग्रॅम साठी किती पिशव्या लागतील? क्रॉस करा फक्त. काय आलं? 4500 गुणिले 1 भागिले 150. हा शून्य गेला. 15 त्रिक 45 आणि हा शून्य आहे असा 30 पिशव्या. ठीक आहे. म्हणजे 4.5 किलोग्रॅम म्हणजे 4500 ग्रॅम हळदीच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? तर 30 पिशव्या तयार होतील. पुढचा प्रश्न. 4.5 किलोग्रॅम लोणच्याच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? या पद्धतीने 150 ग्रॅम सांगितले. ठीक आहे. काय अडचण नाही. एका पिशवीमध्ये किती ग्रॅम तयार होत आहे? 150 ग्रॅम. त्यांनी आपल्याला काय सांगितले? 4.5 किलोग्रॅम. ठीक आहे. 4.5 किलोग्रॅम मध्ये 4.5 म्हणजे किती येतील? 3.75 किलोग्रॅम. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. ठीक आहे. अर्धा किलो म्हणजे 500. ठीक आहे. त्याच्या अर्धा म्हणजे पावशर म्हणजे किती? 1/4
ठीक आहे, म्हणजे किती येईल 250. आणि या दोघांच्या मध्ये पाऊण होईल 3/4, म्हणजे किती येतील 1000 आणि 500च्या मध्ये 750. ठीक आहे, म्हणजे इथे काय आहे 3 किलो 750. 750 काय झालं ग्रॅम झालं. 3 किलो 750 ग्रॅम म्हणजे काय झालं 3 केजी म्हणजे किती 3 केजी म्हणजे किती ग्रॅम 3000 ग्रॅम. 3000 अधिक 750 किती झाले 3750 ग्रॅम. ठीक आहे, एका पिशवीमध्ये 150 ग्रॅम बसतं तर 3750 ग्रॅमसाठी किती पिशव्या लागतील. क्रॉस करा फक्त यांचं. 3750 गुणिले 1/150 किती येईल. हा शून्य गेला. 15 दुने 30, 7 उरला, 15 पाचे 75, 25 म्हणजे 4.25 किलोग्रॅम लोणच्याच्या किती पिशव्या तयार होतील तर 25 पिशव्या तयार होतील. पुढचा प्रश्न, एका संख्येला 6ने भागल्यास बाकी 4 उरते व 7ने भागल्यास बाकी 5 उरते तर ती संख्या कोणती. ठीक आहे, अगोदर 6ने भागलं किती बाकी उरते 4 बाकी उरते. यांची वजाबाकी करूया. किती आली ती 2 आली. ठीक आहे, आता हीच वजाबाकी 7ने भागल्यास बाकी 5 उरते त्यांची आहे का. 7ने भागल्यास बाकी 5 उरते 2. ठीक आहे, ही जर वजाबाकी सारखी जर आली तर 6 आणि कोणत्या दोन संख्या आपल्याकडे एका संख्येला कितीने भाग द्यायचा आहे 6ने आणि 7ने भागल्यास. ठीक आहे, मग त्या 6 आणि 7चा घ्यायचा आपल्याला लसावी. किती लसावी. आता या दोन समूह संख्या आहे. ठीक आहे, या दोघांचा एकही सामायिक अवयव नाही म्हणजे सरळ या दोघांचा काय होईल गुणाकार होईल 6 7 42. ठीक आहे, आपली जी कॉमन जी वजाबाकी आलेली आहे 2 ती फक्त या 42 मधनं वजा करायची. किती आली मग 42 वजा 2 40. ठीक आहे, म्हणजे एका संख्येला म्हणजे ती संख्या काय आली 40 आली. 40 जर तुम्ही 6ने भागितली तर बाकी 4 उरेल. 7ने जर भागितली तर बाकी 5 उरेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न, एका संख्येला 6ने भागल्यास बाकी 3 उरते. 6ने भागल्यास बाकी किती उरती 3 उरती. यांची वजाबाकी करा. किती आली ती 3. ठीक आहे, पुढे काय म्हटले 8ने भागल्यास बाकी 5 उरते. 8ने भागल्यास बाकी 5 उरते. यांची वजाबाकी करा. किती आली 3. पुढे काय म्हटले 9ने भागल्यास बाकी 6 उरते. 9ने भागल्यास बाकी किती उरते 6 उरते. ठीक आहे, किती आली वजाबाकी 3. तिघांची सारखी जर वजाबाकी आली ठीक आहे तशावेळी काय करायचं या तिघांचा लसावी घ्यायचा. 6 8 आणि 9 तिन्ही भाग देऊया. 3 दुने 6 8 आहे तसा 3 त्रिक 9 दोन्ही भाग देऊया. 2 1 2 2 चौक 8 3. ठीक आहे, आता मूळ संख्या उरल्या म्हणजे आता कोणताही सामायिक अवयव नाही. सामायिक अवयवाने भाग जाणार नाही. मग करा या सगळ्यांचं गुणाकार. 3 दुने 6 4 त्रिक 12 12 आणि 6 12 72. 72 मधून ही जी कॉमन आलेली वजाबाकी आहे ठीक आहे ही आपण जर वजा केली किती आली ती काय आली ती संख्या मग आपली 69. 69ला 6ने भागल्यास बाकी किती उरेल 3. 8ने भागल्यास किती उरेल 5. 9ने भागल्यास बाकी किती उरेल 6.